हिला बाबांना ड्रेस दाखवायचा आहे. ही पप्पांची परी झाली. ही हिचे पंख आहेत दोन. पप्पांची परी. रंजी उड. इधर पुढं नको पुष्कळ. देवघर आहेत बघ गाईज. इथं देवघर आहेत. तुळशी कट्टा पण आहे. मी तिथं ते बोर्ड आहे ना, त्या बोर्ड पासून इथपर्यंत चालत आलोय. असं त्याचा अर्थ असाचा की ऑलरेडी जे घडून गेले ते आपल्याला परत एकदा करता येत नाही. त्यामुळे आता आम्ही चाललोय डायरेक्ट. येस आय एम रिव्हिलिंग द प्लेस नाव. गाईज मला बोलवणं आलंय. मी इतर बाजूला शकता म्हणजे चारी बाजूला कूलर आहेत आणि त्याच्या बाजूला त्याच्या समोर लोक आहेत. तर म्हणजे आता 5 अशा रो असतात ना, अशा त्यातल्या 2च आहेत इथं. आणि इथं गेल्यावर तर एकच होते, तर नसतेच आहे रूम मध्ये. सोलापूरच्या घरी पण असतेच बीच. आणि इनी बघा, इनीचा नवीन ड्रेस घातला. ही रुंजी नाही आहे. एवढी सुंदर रुंजी दिसूच शकत नाही. ही वेगळी. ही ढुंजी. नेक्स्ट डे आणि इथं मी आता कोणच नाहीये. मी आत्ताच उठलोय सध्या, कारण मला 4 वाजेपर्यंत काही झोप लागली नव्हती. आणि आता ह्या बाजूने एक साईड दिसतीये, पण ती बहुतेक लग्नाची साईड आहे का कुठली आहे मला माहित नाही. तर ती अशी साईड दिसते बहुतेक, तरी ती लग्नाची साईड आहे. तिथं स्टेज आम्ही काल बसलेलो तीच आहे. अँड आता सगळे चहा प्यायला गेलेत. मी एकटाच आहे आणि असा मी विचार करतोय मी पटकन तोपर्यंत वैसवर भरून घेऊ. पण आता होणार नाही असं मला वाटतं, त्यामुळे मी करणार नाही. पण आता आज आपण रूम टूर देऊया, कारण काल मला शक्य झालं नाही. कारण आम्हाला काल यायला 12 वाजले होते, कारण जेवण काल जराशी उशिरा होतं. त्यामुळे लेट्स घेऊ नाव रूम टूर. तर आमचा रूम नंबर आहे 24 आणि हे बटन आईने काल सहजच दाबलेली. मग नंतर आतली सगळी लाईट चालू झाली, नाही तर आम्ही त्या उकड्यातच झोपणार होतो. रुंजी अजून झोपले. अँड हा बेड ऑलवेजली मी घेतला होता, कारण इथं चार्जिंग लावायचं. सध्या पॉवर बँक चार्ज होते. आईचा फोन झालाय, माझा फोन झालाय. आणि ही आता झोपली. मला पण चहा प्यायला जायचं आहे. आणि इथनं आल्या एवढंच 1 रूम संपला विषय. आणि हे आहे बाथरूम. तर मी चाललोय आता चहा प्यायला. हिला मला सांगायला पाहिजे. A few moments later. माझं रेडला रेड मॅचिंग आहे, तुला नाही आहे. आणि दिस इज माय ऑल टाइम फेवरेट नाश्ता. इट्स माय ऑल टाइम फेवरेट. बर. आणि चहा सुद्धा आलेला आहे. आता पटकन आपण नाश्ता करू. 2 hours later. फिरून दाखव. कालचा छान होता ना याच्यापेक्षा. जर आज आईने हे घातले, काल दोघे मॅचिंग केले असते. हिला बाबांना ड्रेस दाखवायचा आहे. ही पप्पांची परी झाली. ही हिचे पंख आहेत दोन. पप्पांची परी. रंजी उड. तुझी ए रंजी, खरं कालचा ड्रेस छान होता. हे जरा मोठा दिसतोय. कालचा दिसते. कालचा छान होता. दिसत नाही. जायचं जा. मग आम्ही मंदिरात आलो होतो आणि मला इथं येऊन बरेचसेच वर्ष म्हणजे खूप दिवस असे झालेत, त्यामुळे मला जास्त काही इथलं आठवत नाहीये. पण हा 3 का 4 वर्ष आधी आम्ही दरवेळेला जेव्हा यायचो इथं, तेव्हा आम्ही अक्कलकोटला जायचो. जेव्हा सोलापूरला यायचो तेव्हा ना पुढे कॅमेरा अलाउड नव्हता, त्यामुळे मी इथं शूटिंग केलं नाही. पण नंतर पुढे गेल्यावर मला कळलं की शूटिंग अलाउड आहे, त्यामुळे देन मग मी वटवृक्षाचा व्हिडिओ केला. अलाउड आहे म्हणजे नुसतं वटवृक्षापाशी अलाउड आहे, आत मंदिरात अलाउड नाहीये व्हिडिओ करणं. अक्कलकोट हे सोलापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर
आहे. इथे श्री स्वामी समर्थ महाराज वास्तव्यासाठी आले होते, त्यामुळे हे शहर प्रसिद्ध आहे. अक्कलकोट हे मराठा साम्राज्याशी संबंधित आहे आणि येथे मराठा घराण्याचे राज्य सुद्धा होते. देन फायनली माझं खूप शिस्तीत आणि चांगलं दर्शन झालं आणि बाहेर आल्यानंतर रुंजीच हरवली. म्हणजे काय झालं, मी, मामा, आई, माझी मावशी, आजी आणि रुंजी असं मी 6 जण गेलो होतो. पण महिला आणि पुरुषांची रांग वेगळी असल्यामुळे माझी, मामाची आणि त्या सगळ्यांची चुकामुक झाली. आणि देन मग आम्ही आईला फोन केला की रुंजी तुझ्यासोबत आहे का, किंवा आजीला फोन केला, त्या फोनच उचलत नव्हत्या आजी आणि मावशी. आणि रुंजी त्यांच्यासोबतच होती, ते कुठं तर जाऊन त्या पाकावरती बसले होते. आणि आम्ही तिघं सगळीकडे गर फिरत दोघीचं सोडगत बसले. देन मग फायनली मावशीचा फोन लागला आणि मग भेट झाली आणि मग सगळं झालं आणि मग आम्ही आलो. तर सगळे वेडिंग रिच्युअल सुरू झाले होते अँड आईला सुद्धा इथं बोलवलं होतं. आई पण गेली होती आणि स्क्रीनवर आई दिसली, पण मला व्हिडिओ करणं तेव्हा नेहमीसारखं शक्य झालं नाही. मी शूट केला ट्राय कलर ड्रिंक्सचा व्हिडिओ, जो की ऑलरेडी परवा दिवशी आउट झाला आहे. लिंक इज इन डिस्क्रिप्शन, गो अँड चेक इट आउट. जर तुम्हाला माझा हातचा व्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. नको पुष्कळ